चला तर दोन्ही टीमचे 12वे खेळाडू या नावं पोहोचवा आमच्यापर्यंत. बॅटर्स सुरू होतोय आणि त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी विनोद आला. तर खंडू आणि दिलीप ही जोडबोली आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. दिलीप ऑन स्ट्रायकिंग एंड, VG स्पोर्ट्स लोनाड वर्सेस जय मल्हार देवरुंगपाडा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, पॉइंटला आपल्याला बघायला मिळालं. आणि पहिल्याच बॉलवर दिलीपच्या बॅटमधून सिंगल. मल्हार स्पोर्ट्स सध्या गोलंदाजी करत असताना एका धाव्याने धावफलकाला सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रेसिडेंट अध्यक्ष अनंत केने सुद्धा ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतात मल्हार स्पोर्ट्स मधून. खंडू समोर यॉर्क लेंथा बॉल होता, ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. मिडॉनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन मधून फिल्डर येतात. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. या 2 धावांनी खंडू वैयक्तिक आपलं अकाउंट ओपन करत असताना आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 3 या आकड्यावरती. 40+ खेळाडूंना देखील संधी देण्यात आली या वर्षामध्ये. आमने लोनाड प्रीमियर लीगचा आपण विचार केला तर 4 टीम्स 40+ कॅटेगरी मधून आपल्याला बघायला मिळतात. टर्न केलाय, फक्त दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू येतोय आणि एकच धाव. यानंतर NK खानवल वर्सेस लढत तुम्हाला बघायला मिळेल ती वीरेन स्पोर्ट एवई या 2 संघांदरम्यान. विनर वर्सेस विनर, त्या दोन्ही टीमने एक मॅच जिंकलेली आहे. ओ फुल लेंथ ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, कीपरकडनं थोडीशी मिस्टेक जरूर आपण बघतोय आणि पंचांचा बाईचा इशारा आलाय, त्याच्यावरती मिळते एक धाव. पाच धावा धावफलकावर VG स्पोर्ट्स लोनाड वर्सेस मल्हार स्पोर्ट्स. आणि आज पहिला सामना आपण बघितला होता 40+ कॅटेगरी मधून. जीवनचा चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला होता. जीवन फ्रॉम लोनाड ड्राइव्ह करण्यात आलाय खंदून. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. विनोदची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एकाही वेळेला डोकं वर करू दिलं नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना 7 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये. ALPL सीझन 3 प्लॅन मिस मोठा फटका खेळायचा होता, परंतु हा चेंडू आलाय डॉट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. 7 धावा विदाउट एनी लॉस. VG स्पोर्ट लोनाड वर्सेस मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा.
चला टॉससाठी रेडी राहायचंय लगेचच. पुढील मॅच एन के खांडवल वर्सेस विरेन स्पोर्ट एवई. एन के खांडवलनं तर 49 धावांचं संरक्षण केलं आणि आज पहिल्या विजयाची नोंद त्यांनी केली. परंतु मागचा सामना हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळाला होता. तब्बल 80 धावा तेथे बनवल्या आणि 81 धावांचं लक्ष असं वाटलं होतं की सहजगत्या पार होणार. परंतु त्यानंतर जबरदस्त पलटवार हनुमान तरे फॅम टीम एवई संघाचा तुम्हाला बघायला मिळाला. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी एक चर्चा तीच सुरू आहे की 4 ओव्हरमध्ये 40च्या दिशेनं तरी धावा व्हायला हव्या, तेव्हा या मॅचला मजा येणार आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक गणेश आलाय गोलंदाजीसाठी मल्हार स्पोर्ट्स कडनं. संघाचा कर्णधार आहे. सामना करेल फलंदाज दिलीप. चला वेळेवरती लक्ष ठेवा. प्रत्येक संघाला वेळ ही समान असेल. बॉल तयार. ओ फटका फसलाय. बॉल हवेत. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. वन बाउन्सनं चेंडूला कलेक्ट केलाय आणि त्यावर 2 धावा घेण्याची संधी होती. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला. आता धावाची संधी असेल जरूर आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. पहिला धक्का. खंडू त्या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आता एंटर होतोय 3ऱ्या क्रमांकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की तिसरी धाव घेत असताना खंडूला मात्र मैदान सोडावं लागेल आणि आता फलंदाजी करण्यासाठी योगेश मैदानामध्ये आता दाखल झालाय. योगेश मोठ्या फटक्यांसाठी खरं तर आता त्याला जावं लागणार आहे आणि गरज आहे. कारण मल्हार स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर बॅटिंग लाईनअप त्या टीम मध्ये मजबूत आहे आणि त्यांना कुठेतरी चॅलेंज द्यायचं असेल, आव्हान द्यायचं असेल तर एक मोठी टोटल तुम्हाला उभारावी लागेल. गणेश तयार. ओहो प्लेड ऑन. आणखी एक धक्का लागतोय विजी स्पोर्ट लोणार संघाला. योगेश बॅक टू डग आउट. बॅटची आतली कडा आणि थेट यष्टाना निशाणा साधत असताना चेंडू आपल्याला बघायला मिळाला. गणेशला मिळाली त्या ठिकाणी सफलता आणि धावसंख्या धावफलकावरती 9 असताना 2 धक्के लागलेत लोणार संघाला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. मनोहर मॅन फ्रॉम आमने. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. एक नवीन संकल्पना आपण बघतोय की या वर्षामध्ये 40+ खेळाडूंना संधी देण्यात आली. सॉफ्टहँडनं फक्त ड्राईव्ह करत असताना एक्सा कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11 लागली आहे. मनोहरनं सॉफ्टहँडनं ड्राईव्ह केलं होतं, फक्त हलक्या हातानं दिशा दाखवली होती. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेथे केला नव्हता आणि धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. चर्चा आपण 40 विषयी करतोय की 4 ओव्हरची मॅच आहे तर 40 धावा झाल्या तर मजा येणार आहे. पहिला सामना आपण बघितला की जेथे 57 धावा बनवल्या होत्या. पुन्हा एकदा अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता आणि डॉट बॉल येतोय मार्तंड बिल्डर्स आणि ती लढत आपण बघितली होती आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी या 2 संघांदरम्यान. मार्तंड बिल्डर्स टीम मधून खेळत असताना जीवन असेल विजय असेल या दोघांनी खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये 40+च्या.
पुन्हा फ्लायटेड बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. आणखी एक निर्धाव. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मनोहरच्या विरुद्ध कमबॅक करतोय गणेश आणि धावा स्थिर आहेत. त्या धावफलकावरती 11. आता चांगला फटका आहे, ड्राईव्ह करण्यात आला लॉंग ऑनला. अनंत केनेसियर थोडंसं फंबळ आणि दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि याच दरम्यान 2 षटकांचा खेळ देखील येथे संपन्न झाला. गणेशनं 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील त्याला मिळाली आणि एक धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होताना आपण बघितला होता. 2 ओव्हरमध्ये 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी अनंता केने बॉलिंग मार्क वर येतोय. खर तर अनंता केने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून आमने लोनाड प्रीमियर लीग मित्रांनो आपल्याला बघायला मिळते. या संघटनेचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष. आणि आज खऱ्या अर्थानं या विभागातील तरुणांना असेल 40+ क्रिकेटर्सना असेल एक वेगळं प्लॅटफॉर्म त्याच्या वतीने देण्याचा नक्कीच त्याने एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी होताना आणि ते स्वतः आता ऍक्शन मध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. अनंत केने आला आणि पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना क्लासिकल फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्णही केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दिलीपच्या बॅटमधून या 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. खरं तर रेग्युलर क्रिकेट खेळत असताना भिवंडीतील अनेक मैदान अनंत केने या खेळाडूने गाजवलेत, परंतु आता त्याच्या समोर 40+ आणि तो स्वतः 40+ म्हणजे प्रत्येक जणांनी आपापल्या काळामध्ये चांगली कामगिरी करून आजवर ती फिटनेस राखली आहे आणि 40+ क्रिकेट खेळत आहेत. एका धावेने स्कोर 16 या आकड्यावरती. दिलीपने एका बाजू धरून ठेवली आहे, परंतु एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. चौकार किंवा षटकार एकही आलेला नाहीये या डावामध्ये. NK खांडवल आणि टीम विरेनस्पोर्ट एवही टॉस करण्यासाठी यायचं आहे. 4 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. मनोहर स्ट्रायकिंग एंडला. फ्लाइट येण्याचा प्रयत्न, उडवला बॉल. व्हॉट अ शॉट. VIP डाईज वर येणारा हा VIP सिक्सर. व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट. ताकदवर फटका आणि सरळ बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनोहरच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार हिट सिक्सर आलाय. वेगवान बॉल इथे फास्ट वन. ऑप्शनच्या बाहेर लेन चांगली होती आणि लाईन ही चांगली पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर स्कीट होत असताना चेंडू अगदी वेगानं निघून गेले. पा डॉट बॉल आलाय. षटकारानंतर कमबॅक केलं जात आहे. 22वा स्कोर कार्डवर मनोहर कडे ती क्षमता आहे. आमने टीम मधून आपण मनोहरला खेळताना बघतलो. रेग्युलरचं क्रिकेट 40+ क्रिकेट कटर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा काटा बदलणारा बॉल येतोय. डॉट बॉल सिक्सर आला आणि त्याच्यानंतर 2 निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाले. वाव, लेग ब्रेक. हा स्टॉक बॉल आहे अनंताचा.
शेवटचा बॉल षटकामधील. फास्ट आहे, फास्ट डिलिव्हरी, बॉल हवेत, विकेटची संधी आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या फिल्डर कडनं, मात्र तिथे मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावांनी षटक क्रमांक 30 संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24ला 2 गडी बाद. या ओव्हरमध्ये 11 धावा अनंत केनेच्या आपल्याला बघायला मिळाल्या आणि 24 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्डवर. चला स्पीडअप करा, अंतिम षटक असेल आणि या ओव्हर नंतर टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्या. NK खांडवळ आणि टीम वीरेन स्पोटेवई. अंतिम षटकामध्ये गोलंदाज विलास, मॅन फ्रॉम चौधरपाडा, गोलंदाजी मार्क वर येतोय. सामना करेल बॅटर दिलीप. कडनं 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणखी 10 ते 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल विजी स्पोर्ट लोणाड संघाकडनं. विलाचा पहिलाच बॉल अगदी खोदवट टप्प्याचा होता. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मिळाली, दुसरा धावेचा प्रयत्न केला जात होता. आता धावपाची देखील संधी असेल आणि बघूया एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. बघूया पंच एक्झॅक्टली नॉट आउट आहे का सर? एकाच वेळेला दोन्ही बॅटर्सनं क्रीज सोडणं गरजेचे आहे. राईट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस, बॅटच्या आतली कडा, मागे शॉट फाईन लीगच्या दिशेनं चेंडू येतोय. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने स्कोर आता 26 वर जाऊन पोहोचलेला, 26 रन्स. दुसरी रजनी आपण पाहतोय. आमने लोणाड प्रीमियर लीग हे तिसरं पर्व बघायला मिळतं. हा बॉल फुल टॉस होता, परंतु टायमिंग तिथे प्रॉपर जुळालं नाहीये. एक धाव या ठिकाणी मिळते, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी आणि आता पुन्हा धावपाची संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि मला वाटतं की विकेट दिलीप यांना टाकायचीच होती, कारण येणाऱ्या बॅटर्स मध्ये आपण बघतोय की विनोद आलाय. विलास, राईट आर्म राउंड द विकेट, कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटची वरची कड बरोबर घेतली होती आणि मागे निघाला होता चेंडू फाईन लेगला. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि 28 धावा आता धावफलकावरती. विनोद असेल स्ट्रायकिंग एंडला, मॅन फ्रॉम पिसे. आणि विनोदचा एक वेगळाच क्लास आपण रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळताना बघितलाय. कव्हरला, पॉइंटला षटकार मारण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे, परंतु त्याच्या समोर परफेक्ट फुल लेंथ, यॉर्क लेंथ होता बॉल, खोदूनच काढावा लागला आणि दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल
आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनोहरची फिटनेस पाहता तरुण खेळाडूंना देखील लाजवेल अशा फिटनेसनं आपण बघतोय की मनोहरला जशा रन्स त्यानं पूर्ण केलेल्या आहेत, वेगानं धावतोय. आणि आता 30 रन्स. शेवटचा चेंडू बाकी आहे. विनोद आहे स्ट्राईकला. विलास यावेळेला पुन्हा फुल टॉस वर घेऊन ऑन साइडला फ्लिक केला. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर फटका. पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणि याचबरोबर 4 षटकांचा केस संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या धावफलकावरती 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संघासमोर. तर वळूया पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन NK खांडवळ आणि टीम विरेन स्पोर्ट एवई. राकेश गोडे यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला NK खांडवळ आणि दुसऱ्या बाजूला टीम विरेन स्पोर्ट एवई. 7 स्टार इज अ कॉल बट आलेला आहे ALPL. म्हणजे टॉस जिंकला विरेन स्पोर्ट एवई ना. पाहुण्यांना विनंती आहे की पुन्हा आपण मंचावरती बसा. कमलेश, नाणेफेकी जिंकलेली आहे, काय निर्णय घेतोस? फलंदाजी करणार. म्हणजे मागच्या गेम प्लॅन मध्ये जसा तुम्ही खेळ केला होता तोच खेळ कंटिन्यू करायचा आहे? नाही, कुठेतरी छोटे छोटे मिस्टेक झाल्या त्या आम्ही सुधारू. आता काय टार्गेट देशील? मागच्या मॅच मध्ये आय थिंक 80 धावा बनवल्या होत्या. खास करून अमोलनं खूप चांगली बॅटिंग केली होती, त्याच्याविषयी काय सांगशील? खूप चांगली बॅटिंग केली आणि मला तर एक्सपेक्टेशन सगळ्यांकडून आहे आणि त्यांनी 100% द्यावे. काय बदल करशील टीम मध्ये की सेम प्लेइंग 11? नाही, सेम प्लेइंग 11. शुभेच्छा असतील. कुणाल 48 धावा बनवल्या होत्या फक्त, परंतु सामना जिंकला. आणि जिंकल्यानंतर काय वातावरण होतं पूर्णपणे डगआउट मध्ये? जिंकणार तर बोलू, बॉलिंग आहे आपल्या, अटॅक चांगला आहे, बोलू 100% द्या, 100% आपण मॅच जिंकू. परंतु आता काय वाटतं की आता पुन्हा 48च बनवशील की त्याहून जास्त बनवायला लागतील जर समोरच्या संघाने टार्गेट दिला तर? तर टार्गेट तर आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना आणि चेस करू आम्ही. म्हणजे पहिल्यांदा गोलंदाजी तुम्ही चांगली कराल, विशेषतः गोलंदाजी तुमची स्ट्रॉंग आहे. तू काय बदल करणार आहेस टीम मध्ये? काय नाही, सेम टीम राहील. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकून विरेन स्पोर्ट एवेनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि आता जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया अजय गरज सरांचा आवाज. यस, बॅटिंगचा निर्णय घेतलेला टीम एवईनं. थँक्यू सो मच समीर ठाकरे. दरम्यान व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे 2 डॅशिंग आणि यंग व्यक्तिमत्वांचं. सावतगावचे उद्योगपती सन्माननीय रोहित उर्फ खंडू शेठ पाटील आणि त्यांच्या समवेत अक्षय पाटील. आपलं सहर्ष स्वागत आहे ELPL 2026 मध्ये. सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत आहे. आपण वळणार आहोत आपल्या चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं. आजचा स्पर्धेचा हा दुसरा दिवस, दुसरी रजनी आहे आणि सध्या 40+ चा सामना आपल्या समोर रंगतोय. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा विपक्ष विजी स्पोर्ट्स लोणाड. प्रथम बॅटिंग करत असताना विजी स्पोर्ट्स लोणाड संघानं बनवल्यात 4 ओव्हर्समध्ये 32 धावा आणि आता 33 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्याकरिता मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमला. संजय गोडे यांनी पुरस्कृत केलेला हा मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघ आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला सचिन गायकवाड व दिलीप जाधव यांनी पुरस्कृत केलेला विजी स्पोर्ट्स लोणाड संघ. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल आणि उद्या देखील आपण दुपारी सायंकाळच्या सत्रामध्ये 4:30 वाजता खेळायला सुरुवात करणार आहोत. उद्या देखील पहिली मॅच 40+ ची असेल. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग या टीमच्या अगेन्स्ट. सो दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 4:30 आपल्याला रिपोर्ट करायचा आहे आणि तदनंतर ग्रुप सी चे सामने रेग्युलर क्रिकेटमधील आपल्याला पाहायला मिळतील. ग्रुप सी चा पहिला सामना असेल राकेश शेट दिगाडकर यांनी पुरस्कृत केलेला संघ RD11 किरवली विपक्ष मनोज पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, जो मागच्या पर्वाचा विजेता संघ देखील राहिलेला आहे, 311 गावदेवी नानकर. या 2 संघांदरम्यान उद्या ग्रुप सी ची पहिली मॅच असेल आणि तदनंतर ग्रुप सी मधला दुसरा सामना जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स विरुद्ध मकरन स्पोर्ट्स मुठवळ. एकूण 16 संघ
रेग्युलरचे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत आणि 4 40+ संघ 40+ मॅचेस देखील आपल्याला लीग स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. सर्वच संघांचे जे संघ मालक आहेत त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. सलामीची जोडी विष्णू पाटील आणि सोमनाथ कोनकर. चला खेळाला सुरुवात करायची प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 40+ 4 संघ आपल्याला लाभलेले आहेत. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघ मालक आहेत संजय गोडे. विजी स्पोर्ट्स लोणाड संघ मालक आहेत सचिन गायकवाड आणि दिलीप जाधव. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग संघ मालक आहेत शरद गोडे. आणि आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे संघ मालक आहेत विजय पाटील. सर्व संघ मालकांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय आपल्या विशेष सहकार्याबद्दल. तसेच रेग्युलरचे जे आम्हाला 16 संघ लाभलेले आहेत या हंगामामध्ये त्या सर्वच संघांच्या संघ मालकांचे देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा, टीम ओनर संतोष माधव काकडे, बीबी स्पोर्ट्स इताडे, भगवान पाटील आणि संजय बजागे आपले देखील विशेष आभार. NK स्पोर्ट्स खांडवळ, विवेक पाटील आणि सुजित पाटील, राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौदरपाडा, कुंडलिक शेठ पाटील, जानू स्पोर्ट्स इताडे, जगन शेठ पाटील, रोशन स्पोर्ट्स मुठवळ, छत्रपती शेठ भामरे, मकरन स्पोर्ट्स मुठवळ, उत्तम शेठ पाटील, RD11 किरवली, राकेश दिगाडकर, जय मल्हार सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रुपेश सपाट आणि उमेश पाटील आपले देखील मनापासून आभार. पाटील डेव्हलपर्स बापगाव, विकी पाटील आणि जयदीप पाटील यांचे देखील मनापासून आभार. जयंत 11 सावध, सचिन पाटील आणि शरद पाटील या पाटील बंधूंचे देखील आभार. वीरेन स्पोर्ट्स यवई, हनुमानजी तरे आपले देखील मनापासून आभार. निहाल नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा, दीपक पाटील आणि रोहित पाटील हे संघ मालक आहेत त्यांचे देखील विशेष आभार. डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल हाफ व्हॉलीवर घेत असताना लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. अतिशय सुंदर फटका, बॉल सीमा पार, येतोय चौकार. या स्पर्धेमध्ये बालाजी एकर्स हा संघ देखील आपण खेळताना बघितला कालच्या रजनीमध्ये आणि या संघाला पुरस्कृत केलेला आहे दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र युवा नेते विराज चोरगे साहेबांनी. त्यांचे देखील विशेष आभार. पवनपुत्र ब्लास्टर्स PC टीमला आपण पाहणार आहोत. या संघाचे पुरस्कर्ते आहेत कैलाश पाटील आणि प्रसाद पाटील आपले देखील मनापासून आभार. 8311 गावदेवी नानकर संघाचे संघ मालक मनोज दादा पाटील आपले देखील विशेष आभार. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांचे मनापासून आभार. यावेळेला स्विचचा वापर केला आहे मात्र स्ट्रेट टू द फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं परंतु फेक लवकर केली नाही. थोडासा वेळ घेतला फिल्डरनं. त्याचाच फायदा घेत असताना सिंगल कंप्लीट केली आहे बॅटर सोमनाथ कोनकर यांनी. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर चौकार, त्याच्यानंतर सिंगल, धावसंख्या 5. आपण या स्पर्धेमध्ये एक एक्झिबिशन मॅच देखील बघणार आहोत ज्यामध्ये आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचा एक संघ असेल आणि त्यांच्या विरुद्ध रांजनोली विभागातून रांजनोली पंचायत समिती गटाचा तिकडनं एक संघ असेल. त्या विभागातील खेळाडू आपल्याला आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन संघाच्या विरोधात खेळताना दिसतील आणि आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या टीमची खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. किरण पाटील सावध, अक्षय थेटे नानकर, अंकित दळवी नानकर, आदित्य वाकडे चौधरपाडा, विनय पाटील पिसे, मनोज घाटाळ येवई, सुनील गांगुर्डे बापगाव. दरम्यान पुढचा बॉल विष्णू पाटील यांच्यासाठी. हा बॉल थोडासा कमजोर होता मात्र मिडल करता आलेला नाहीये. बॅटच्या आतमध्ये लागला परंतु एक क्विक सिंगल, फुलटॉसचा जास्त लाभ घेता आला नाही. आपण आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या टीममध्ये कैलास पाटील सावध यांना देखील बघणार आहोत. तसेच रणजित पाटील मुठवळ, दैवत वेळेकर इताडे आणि संकेत पाटील आमनेपाडा. आणखी काही नावं याच्यामध्ये जरूर ॲड होतील. आपली स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये विशेषतः जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्या खेळाडूंचा देखील भरणा त्या टीममध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येथे धावचीची संधी निर्माण झाली आहे. तालमेळचा अभाव आणि बॅटर धावबाद. पहिल्या विकेटचं पतन. 6 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. बॅटर बाद झालेत विष्णू पाटील. विष्णू पाटील रेग्युलर क्रिकेटमध्ये काय अप्रतिम कामगिरी त्यांच्या आमने संघासाठी राहिलेली आहे. सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख राहिली परंतु या मॅचमध्ये मात्र फक्त एका धावेचं योगदान दिल्यानंतर धावबाद झालेत. आमने लोणाड क्रिकेटचा हा उत्सव आपल्या समोर रंगतोय.
अर्थातच आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3. आमच्या अगदी समोर एक 4 व्हीलर आहे, तिच्या हेडलाईट्स प्लीज बंद करायचे आहेत. ज्या कोणाची ती 4 व्हीलर असेल प्लीज आपल्या हेडलाईट्स बंद करा किंवा गाडीची दिशा आपण बदला. येस, थँक्यू. गोलंदाज दिलीप जाधव. ओ, विट दिली आहे, जबरदस्त फटका. इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डरचा प्रयत्न फार चांगला. आउटस्टँडिंग एफर्ट. स्वतः बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले परंतु बॉलला आतमध्ये ढकललंय. काही धावांचं संरक्षण इथे करण्यात आलंय. 100% कमिटमेंट. मला वाटतं फिल्डर त्या ठिकाणी दिनेश दळवे आहेत. येस, डीडी यांचं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. आणि कोण म्हणेल की हे 40+ क्रिकेट चालू आहे. अगदी नवयुवकांना लाजवेल असं क्रिकेट 40+ खेळाडू खेळतायत. 2 धावा मिळाल्या, 3 मिळाल्या, धावसंख्या 9. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेला फुल टॉस, जबरदस्त फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सोमनाथ खोनकर यांच्या बॅटमधून येतोय नेत्रदीपक चौकार. पहिल्या बॉलवर देखील चौकार आला होता सोमनाथ खोनकर यांच्या बॅटमधून आणि शेवटच्या बॉलवर देखील अप्रतिम असा फटका. जबरदस्त बॅटिंग करतायत आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 33 धावांचा पाठलाग करत असताना मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमची धावसंख्या फलकावर 1/13. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतला विशेषतः सोमनाथ खोनकर यांनी. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी, चेंडूच्या मेरिटवर फटके त्यांनी खेळलेले आहेत. 1 बॉलचा सामना नवीन बॅटरने देखील केलाय आणि त्यांनी देखील एक चांगला फटका खेळलाय. सोमनाथ खोनकर आणि विनोद ही जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते आणि ज्यांच्या माध्यमातून आकर्षक स्पोर्ट्स गणवेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला आपण दिलेले आहेत, ज्यांनी हे क्रिएट केलेले आहेत, बनवलेले आहेत. अर्थातच DSC स्पोर्ट्सचे ओनर प्रसाद पाटील त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. खूप जबरदस्त जर्सीज आणि ट्रॅक पॅन्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक टीमच्या खेळाडूंसाठी. आमने लोणार परिसरामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात आणि फक्त ह्या परिसरामध्येच नाहीत तर बाहेर देखील ज्या स्पर्धा होतात तिकडे देखील स्पोर्ट्स गणवेशासाठी भरपूर मागणी असते DSC स्पोर्ट्सला. समीकरण सोपं झालंय. 18 बॉल्समध्ये 20 करायचे आहेत फक्त. गोलंदाजांना मात्र टिचून मारा करावा लागणार आहे. गोलंदाजीसाठी मनोहर केणे, मॅन फ्रॉम आमने. पहिलाच बॉल, जागा दिली आहे, जबरदस्त फटका. स्क्वेअर कट बॉल टर्न होतोय. बॉल चाललाय डीप स्क्वेअरिश थर्ड मॅनला. फिल्डर भरपूर दूर आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. शॉर्ट अँड वाईड बॉल होता हा. भरपूर विट दिली होती, त्याचा फायदा घेत असताना जोरदार स्क्वेअर कट. डीप पॉइंटला फिल्डर होते परंतु बॉल अगदी डीप स्क्वेअरिश थर्डमॅनच्या दिशेतून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारानं स्वागत झालेलं आहे गोलंदाज मनोहर केणे यांचं. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान मनोहर केणे यांनी जरूर दिलं. एक षटकार देखील ठोकला होता. हा चांगला बॉल आहे, खोलात टाकलाय, तेवढाच चांगला फटका. चेंडूच्या अगदी मेरिटवर फटकेबाजी पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत, फिल्डर थोडेसे दूर होते, त्याचा फायदा घेतलाय. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त बॅटिंग. कौतुक करावं लागेल विनोद आणि सोमनाथ खोनकर यांचं. एक चांगली भागीदारी रचताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. येस, DSC क्रिएशन तुम्ही पाहू शकाल. ऑल काइंड्स ऑफ स्पोर्ट्स टी शर्ट्स, ट्रॅक पॅन्ट्स, ट्रॅक सूट, स्कूल ड्रेस देखील तिथे तुम्हाला अवेलेबल मिळतील. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, संधी आहे परंतु विकेट कीपरला संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा संधी निर्माण होत होती असं वाटत होतं परंतु अखेर फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. 2 धावा कंप्लीट.
खोऱ्यानं धावा काढल्या जात आहेत. समीकरण अगदी सोपं झालंय. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमला. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. सुरक्षित हातांची जोडी. जबरदस्त कॅच आणि बॅटर बाद. धक्का क्रमांक 2 मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमला. आणि येथून आता सामन्यामध्ये कलाटणी मिळेल का? खरं तर पारडं जड झालेलं आहे मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमचं. मनोहर केणे यांच्या खात्यामध्ये विकेट पाहायला मिळते. आणि पुढच्या 2 बॉल्सवर जर आणखी 2 विकेट्स प्राप्त केल्या तर डीएससी स्पोर्ट्सचे ओनर प्रसाद पाटील जे मनोहर केणे यांचे भाचे आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. समीकरण आहे 14 चेंडू आणि 12 धावा. बाच्याकडून मामासाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. नेहमीच मामाकडून बाच्यासाठी पारितोषिक असतं, पण आता बाच्याकडून मामासाठी पारितोषिक आहे. फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. आता 3 षटकारांसाठी संधी नाहीये. 2 षटकार मारले जाऊ शकतात आणि सलगच्या 2 षटकारांसाठी देखील पारितोषिक आहे. खंडू पाटील यांच्याकडून एका षटकारासाठी 500 आणि सलगच्या 2 षटकारांसाठी तब्बल 5000. विनोद धामणे यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर अनंता केणे ऑन स्ट्राइक. सोडून दिलाय. वाईड आहे. उजव्या फार जास्त बाहेर. थोडा जास्त वेगात टाकण्याचा प्रयत्न केला या वेळेला. या अगोदर फलंदाजाला प्रलोभन देत असताना त्याची विकेट काढली. मोठ्या फटक्यासाठी आमंत्रित केलं होतं फलंदाज विनोदला, पण चांगली बॅटिंग केल्यानंतर विनोद माघारी परतले. 11 धावांचं चांगलं योगदान दिलं. खोलात टाकलाय, पायांवर टाकलाय. फ्लिक करत असताना फटका छान आहे, परंतु डीप स्क्वेरिश मिड विकेटला फिल्डर उपस्थित. धाव मिळणार आहे फक्त 1. अनंता केणे स्वतःचा अकाउंट ओपन करतायत. आणि आता प्रत्येक षटकारासाठी सोमनाथ पाटील सावध यांच्या माध्यमातून अनंता केणे यांच्याकरिता 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विजयासाठी 13 बॉल्समध्ये करायच्या 10 धावा. पुढचा बॉल काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न होता. स्विच तयारी होती, प्रयत्न झाला, परंतु यश मिळालं नाही. एक चांगला बॉल येतोय मनोहर केणे यांच्या माध्यमातून आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. सुरुवात खराब होती षटकाची. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2 वेळाला 2-2 धावा आल्या, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करून दाखवलंय मनोहर केणे यांनी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2-23 आणि आता समीकरण आहे 12 चेंडू 10 धावा. चला थोडं स्पीडअप करायचंय, खेळाडूंना विनंती असेल. यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर असेल. NK स्पोर्ट्स खांडवळ विपक्ष वीरेन स्पोर्ट्स यवई. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. जो संघ पुढच्या मॅच मध्ये जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. तदनंतर मात्र एक नॉकआउट मॅच आपल्या समोर असेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष बीबी स्पोर्ट्स इताडे. सध्या 40+ चा सामना आपल्या समोर रंगतो. यानंतर आपण रेग्युलर क्रिकेटकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि सारं श्रेय या स्पर्धेचं जात आहे ते म्हणजे 7 स्टार कमिटीला. 7 स्टार कमिटीचे संस्थापक अध्यक्ष अर्थातच अनंता केणे सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बॉलचा सामना केलाय, 1 धाव जोडली आहे आणि सामना त्यांच्या बाजूने झुकलेला आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही संघ कधीही पलटवार करू शकतो आणि ती क्षमता विजी स्पोर्ट्स लोणार संघामध्ये देखील आहे. नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज विनोद पाटील. चला स्पीडअप करायचंय प्लीज. टीम विजी स्पोर्ट्स लोनाड या सामन्यामध्ये जिंकणारा संघ उद्या पहिल्या सामन्यामध्ये खेळणार आहे याची नोंद घ्या. आणि आपला सामना असेल मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग या संघाच्या विरोधात. पराभूत होणारा संघ उद्या 4थ्या सामन्यामध्ये खेळणार आहे. उद्याचा पहिला सामना 40+ चा, त्याच्यानंतर ग्रुप सी मधील 2 रेग्युलर क्रिकेटचे सामने असतील आणि 4था सामना जो असेल तो गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी विपक्ष सध्या चालू असलेल्या सामन्यातील पराभूत संघाच्या दरम्यान असेल. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय समोर. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केलाय. चांगला स्ट्रोक, मात्र एकच धाव मिळते.
पण एकेरी दुहेरी धावांनी देखील आव्हानापर्यंत पोहोचलं जाऊ शकतंय, कारण चेंडूंची संख्या थोडी जास्त आहे, धावा कमी करायच्या आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहे, फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे कुठेतरी गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करावी लागणार आहे. काही डॉट चेंडू टाकावे लागतील, तेव्हाच मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतंय. फक्त दिशा दिली आहे, डेफ टच, परंतु फिल्डर अतिशय दक्ष शॉट थर्डमॅनला. जास्त वेग नव्हता खरं तर या बॉलमध्ये, स्लोवर बॉल होता, बोटं फिरवली होती गोलंदाजानं, त्यामुळेच फिल्डरला बीट करता आलं नाही. वेगबॉन बॉल असता तर कदाचित बॉल फिल्डरला बीट करून निघून गेला असता. एक धाव मिळाली, धावसंख्या 25. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अनंता केणे यांच्यासाठी जबरदस्त स्विच हिट, अफलातून शॉट, बॉलला फेकलाय बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. लाजवाब फटका. खंडूशेठ पाटील यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आणखी जर पुढच्या बॉलवर षटकार आला तर मात्र तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक विनोददादा धामणे यांच्याकडून आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांच्या बॅनरला धडक दिली बॉलनं. पुढचा बॉल, आणखी एक मोठा फटका, हुक केलाय, परंतु थोडासा टॉपेज आहे, बॉल चाललाय डीप फाईन लेगला, फिल्डर तिकडे उपस्थित. एकच धाव मिळेल. संधी होती, थोडासा शॉर्ट बॉल होता, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं अनंता केणे यांचं. आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयाकरिता मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमला. 40+ खेळाडूंना देखील चांगली संधी देण्यात आलेली या स्पर्धेमध्ये. आपलं कौशल्य दाखवण्याची संधी आहे. स्टिअर करायचा होता, दिशा दाखवायची होती, परंतु बाउन्स चांगला राहिला या बॉलमध्ये. बीट केलाय बॅटरला. सोमनाथ कोणकर सलामीला आले होते, अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि जबरदस्त बॅटिंग केली. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितलेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. उसळता बॉल, दिशा दिली आहे, शॉर्ट थर्डमॅनला, बाउन्सवर पोहोचेल बॉल. बॉल अडवण्यापूर्वीच एक धाव कंप्लीट आणि याचबरोबर सामना फिनिश. अगदी एक षटक राखून सामना जिंकलाय मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा टीमनं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक करूयात, त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. आणि आता पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे, उद्याचा पहिला सामना मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा विपक्ष मार्थन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स देवरुंग या 2 संघांदरम्यान असेल. आणि उद्याचा चौथा सामना असेल विजी स्पोर्ट्स लोणाड विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे.